ब्रह्मशेषादेवं गौरीपुत्रं विनायकं ओ ऐका ना, शिट्टी वाजवू नका ना प्लीज. विषय असा आहे की मी देवांची पूजा करते. मनातल्या मनात स्तोत्र म्हणते की नाही मी, तुमच्या शिट्टीमुळे मला डिस्टर्ब होते. काकू, याचा अर्थ तुम्ही जे काही करताय ना ते मनापासून नाही करत आहात. नाही, जर मनापासून करत असतात तर माझी शिट्टी तुम्हाला ऐकूच गेली नसती, आणि जरी ऐकू गेली असती तरी त्याने तुम्ही डिस्टर्ब नक्कीच नसता झाला. ऐका ना, हळू वाजवा ना प्लीज. काकू, त्यापेक्षा तुम्ही जरा तुमच्या भक्तीचा जोर वाढवा ना. नाही, जरा देवाच्या नामस्मरणात कॉन्सन्ट्रेट करा. इथे ना मला त्रास देण्यापेक्षा तुम्ही सरळ खाली जा आणि भाजी आणा. काय भाजी? ती पण आता मीच आणायची? का? खाता येते ना भाजी, मांडता येत नाही? भाजी आणायची पाळी आज तुमची आहे. ओके. बोला, आज माझी कशी काय आठवण आली? हो काय नाही हो, तुम्हाला थँक्यू म्हणायला कॉल केला. कसंय, माहेरचा चहाची खुर्ची तुम्ही सोडली नसती तर माझ्या मुलीच्या नशिबात राजयोग कसा आला असता, नाही का? म्हणजे अरे, तुम्हाला माहितच नाहीये का? मला वाटलं तुम्हाला विचारलं असेल. ओ, तुम्हाला विचारलं पण नाही. हरकत नाही. माहेरचा चहाला नवीन उत्तराधिकारी मिळालाय. मला वाटलं तुम्हाला माहिती असेल, पण कसं विचारणार ना तुम्हाला तरी, तुम्ही तिथे नाहीच म्हटल्यानंतर. पण काळजी करू नका, मी सांगते तुम्हाला. आदित्यला नेमलाय बरं का तुमच्या जागी माहेरचा चहामध्ये. आणि जावई बापूंनी सुद्धा अगदी आनंदाने ही संधी घेतली. नाही, कसं आहे, तुम्ही तिथे नाहीच जात म्हटल्यावर काय करणार ना. आणि आतापर्यंत भावा भावांमध्ये वाद नको म्हणून तेही लक्ष घालत नव्हते. पण आता माझे जावई उत्तराधिकारी आहेत म्हटल्यावर मला तर खूप आनंद झालाय. कसंय, आता तेच तुमच्या जागी बसले म्हटल्यानंतर माझ्या मुलीचं फ्युचर आपोआपच सिक्युअर होणार, नाही का? मी तर खूप खुश आहे. म्हणून म्हटलं की तुम्हाला थँक्यू म्हणावं आणि तुमचं अभिनंदनही करावं. कसंय, तुम्ही काहीतरी छोटं मोठं करतच असाल ना, नुसते घरी बसणाऱ्यातले तर तुम्ही नाही आहात. त्यामुळे जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळो. अभिनंदन त्यासाठी. हॅलो. हा, ठेवला वाटतं फोन. हे सगळं मला जर का समोरासमोर उभं राहून बोलता आलं असतं ना, काय मज्जा आली असती. देवा देवा, मला एक तरी चान्स देच. मग बघ त्या राजवर्धनला कसं ऐकवते. बिचारा.
प्लीज स्टॉप इट. आता का मगाशी मी सांगत होते मी पूजा करतेय, मला डिस्टर्ब होतंय, शिट्टी वाजवू नका, तेव्हा ऐकलं का तुम्ही? मग आता मी शिट्टी वाजवते तर लगेच तुम्हाला काही डिस्टर्ब होतंय का? काकू माझा मूड अजिबात चांगला नाहीये, प्लीज स्टॉप इट. वा वा. हे बरं आहे हा. म्हणजे आमची मस्करी करताना तुम्ही आमचा मूड आहे का हे बघणार नाही, पण तुमची मस्करी करताना आम्ही तुमचा मूड बघितला पाहिजे. वा वा, छान हा. काकू एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? कशाला इरिटेट करताय? आणि इथे काय करताय? जाऊन रिपोर्ट करायचा तुमच्या नवीन बॉसला. नवीन बॉस? ही आदित्य. आता ही केबिन तुझी आदित्य. आणि खुर्ची सुद्धा तुझी आदित्य. नाही काकी, ही माझी खुर्ची नाहीये. ही खुर्ची माझी आहे. म्हणजे काही मीटिंग्स ना मी तुझ्या सोबत असेन, हा. पण आपल्या इन्व्हेस्टर्स साठी काही मीटिंग्स तुला माझ्याशिवाय अटेंड कराव्या लागतील. म्हणजे त्यांनाही तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. काकी मीटिंग्स वगैरे मी काय बोलू मीटिंग मध्ये? तू काही काळजी करू नकोस. हे बघ, तू एकटा नसशील, कावेरी असेल तुझ्या बरोबर. कावेरीला मी सगळं ब्रीफ दिलेलं असेल, तीही तुला मीटिंग्सच्या आधी सगळं नीट छान समजावून सांगेल. एकदम कॉन्फिडेंटली बोल, बिलकुल चिंता करू नकोस. हे बघ, सगळं नीट होईल. नाही, असं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरं चाललं, मी निघते. माझी एक मीटिंग लाईन अप आहे. हा, आदित्य, काय चाललंय तुझं? अरे लोक मरतात या चेअर साठी. माहेरचा चहाच्या मालकाची चेअर तुला मिळाली आहे आणि तू हे काय करतोयस आदित्य? तू प्लीज एकदा विचार कर ना. तू या चेअरवर बसल्यामुळे तुझं आणि माझं फ्युचर किती बदलेल. आदित्य, जेव्हा आपल्याला बाळ होईल त्याच्या फ्युचरचा तरी विचार कर. हे बघ, हवं तर ना तू 2 मिनिट डोळे मिटून शांत डोक्याने विचार कर आदित्य, प्लीज. 1 मिनिट. कॉल मी सर. व्हॉट? आय सेड कॉल मी सर. आदित्य, तू काय बोलतोयस आणि कुणाशी बोलतोयस हे कळतंय का तुला? हो, इथे असेपर्यंत मी तुमचा बॉस आहे. तर त्याचं काय आहे ना, जर मी इथे तुझा नवरा म्हणून बसलो ना,
तर तू रोज येऊन माझ्याकडे आपल्या रिलेशन विषयी, आपल्या फ्युचर विषयी, आपल्या बाळाविषयी वेगवेगळी स्वप्न दाखवशील. त्यामुळे मी पहिल्या दिवशीच ठरवलंय की इमोशनल होऊन इथल्या कुठल्याही गोष्टीचा डिसिजन घ्यायचा नाहीये मला. म्हणून तर ही खुर्ची बाजूला सारली आहे ना मी. जशी ही खुर्ची बाजूला सारली आहे ना, तसंच मी इथे असेपर्यंत आपलं नातं सुद्धा बाजूला सारायचंय. त्यामुळे इथे असेपर्यंत मी तुझा बॉस आहे आणि ऑफिसमध्ये तरी मला तू सरच म्हणायचंस. ओके? आदित्य, आर यू सिरियस? सर, सर म्हणायचं. ओके, फाईन फाईन. आदित्य सर. गुड. यू मे लिव्ह ना. व्हॉट? मला काही महत्वाची कामं आहेत आणि तसंही तुमचं माझ्याकडे आत्ता काही काम नाहीये ना. माझं ज्यावेळेस तुमच्याकडे काम असेल त्यावेळेस मी तुम्हाला बोलवेन. ओके? सो प्लीज. बोल राज. कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य. अरे कसलं कॉंग्रॅच्युलेशन्स. तू म्हणालास इथे येऊन बस म्हणून मी बसलो. हो, कारण ते गरजेचं होतं. कळतंय मला. या चेअरवर दुसरं कोणी बसलं असतं तर काकीला खूप त्रास झाला असता. आणि शिवाय माहेरचा चहा कसा रन होईल याची काळजी सुद्धा वाढली असती. एक्झॅक्टली. तू तिथे बसलास तर आईला त्रास होणार नाही. तिला तुझा सपोर्टही मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आई एकटी माहेरचा चहा रन करू शकते. नाही, हे झालं तुमचं बिझनेस बद्दल. पण मी इथे या खुर्चीवर तू परत येशील या आशेवर आणि जास्त काळजीने काकींचं ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून या खुर्चीवर बसलो. त्यासाठीच थँक्स. थँक्स काय? अरे भावात कसलं आले थँक्स आणि सॉरी. हा, हो. अरे पण हे बघ राज, तुला इतकीच मला कॉंग्रॅच्युलेशन्स करायची किंवा मला थँक्स म्हणायची घाई झाली असेल ना, तर तुला एक गोष्ट करावी लागेल. जमेल का राजवर्धन मोहिते साहेब? बोलून तर बघ आदित्य मोहिते. मग ऐका, तुम्हाला इथे माहेरचा चहाच्या ऑफिसला येऊन माझ्या केबिन मध्ये येऊन मला बॉस अशी हाक मारावं लागेल. जमेल का? इतकंच? येस बॉस. बाय. फक्त म्हणायला आपला मुलगा बॉस झालाय. हा, नाही अजूनही आपण मात्र या घरात गुलामच होत. जिंकू नाही ना हरल्यासारखं वाटतंय मला. अहो, तुम्ही इतके शांत कसे बसू शकता हो? हा, बघवतंय तुम्हाला हे सगळं नाही ना? मग करा ना काहीतरी. नाही, स्वतःला अगदी स्वतंत्र विद्यापीठ म्हणवता मग करा काहीतरी. काल अगदी दातोट खाऊन म्हणाला होतात ना रत्नमालाला बाजूला करू. मग कधी कधी करणार आहात? करा आता काहीतरी. होणार, सगळं होणार. हे बघ, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्यामुळे वेळ आली की सगळं व्यवस्थित होणार आणि आपल्याला हवं तेच होणार. हो, मग कधी? लवकरच. काळजी करू नकोस. थांब जरा.
हा बाबा बोला. हा सादिया, मला एक इन्फॉर्मेशन हवी, ती जरा मिळेल? काय काय इन्फॉर्मेशन? आपल्या माहेरचा चहाचे मान्सून स्पेशल नवीन चहाचे मसाले लॉन्च होणार आहेत. त्याचं फूड इन्स्पेक्शन कधी होणार आहे तेवढं फक्त जरा मला कळव. ठीक आहे बाबा, पण ही माहिती मला कोण देऊ शकेल? बच्चूला माहित असेल, कारण जनरली फूड इन्स्पेक्शन आणि इतर ऑडिट कोऑर्डिनेशनचं सगळं तोच बघतो. ठीक आहे, करते मी हे काम. अहो, मला जरा सांगाल का तुम्ही नक्की काय करणार आहात? मी जे करणार आहे ना, त्यामुळे रत्नमाला जेलमध्ये दळण दळत बसेल. राजवर्धन आणि ती दोघही नसल्याने एकतर आदित्याला जबाबदारी घेऊन हे सगळं सांभाळावं लागेल, किंवा माहेरचा चहा रत्नमालाला स्वतःहून आपल्या ताब्यात द्यावा लागेल. अहो, काय सांगताय काय? मे आय कम इन सर? येस, कम इन. सर तुम्ही? हा काय प्रश्न आहे? मी नको बसू का इथे? मला मान्य आहे मी या जागेवर शोभून दिसत नाही, पण नाही नाही सर, तसं नाही. मला रत्नमाला मॅडम म्हणाल्या नवीन बॉस आले, त्यांना भेटून घे. कोण आलंय ते सांगितलं नव्हतं ना त्यांनी, म्हणजे मदत कर म्हणाल्या त्या. नाही नाही, अगदी खरं बोललीये काकी. हे बघा, तुम्हाला माझी खूप मदत करावी लागणार आहे. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर, आपले सेल्स हेड आलेत, त्यांच्याबरोबर मीटिंग करायची होती. पाठव त्यांना आत. ओके. ठीक आहे सर, तुमची मीटिंग झाल्यावर भेटू. एक मिनिट, तुम्ही कुठे जाताय? तुम्हाला बसायचंय मीटिंगला. बसा बसा. हो. अहो बसा. मी आय? येस, कम इन. हॅलो मिस्टर आदित्य. हॅलो. Yes. प्लीज हॅव अ सीट. हो येस, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप महत्वाची जागा मिळवलीत तुम्ही माहेरच्या चहामध्ये. थँक्यू. सो मिस्टर आदित्य, लेट्स कम टू द पॉइंट. आपले जे नवीन मॉन्सून मसाले लॉन्च होणार आहेत त्यांची प्रमोशनची प्रोसेस कशी करूयात? म्हणजे रिब्रँडिंग करूयात की तसं आहे तसं सेपरेट ठेवूयात? नाही म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युटर सुद्धा टार्गेट करायचे नाही का? गुड क्वेश्चन. बेसिकली मला काय वाटतंय ना की सर, त्या संदर्भातला प्लॅन ऑफ ऍक्शन रेडी आहे. हा, अच्छा. काय घ्या. ताजी आहे ना भाजी? हो. एक मिनिट. एक्सक्यूज मी.
हॅलो. हॅलो काकू, भाजी घ्यायला आलोय. कुठली भाजी घेऊ? म्हणजे वांगी घेऊ, भेंडी घेऊ, की तुमच्या स्वभावाला सूट होणारी कारली घेऊ? अहो घ्या कुठली पण, त्यात काय विचारायचंय? वांगी घेऊ का वांगी? हो घ्या. किती घेऊ? 7-8 बसतील अशी घ्या. जास्त घेतली तर वाया जाते. ओके ओके ओके. हे जरा हिरवं दिसतंय, देठ ताजा असणार. द्या वांगी द्या. किती? 7-8. 7-8. हो 7-8च. वाया जातील ना, जास्त माणसं नाही आहेत घरात. द्या द्या. बरं. सॉरी. रिब्रँडिंग करतानाच आपण जर का प्रमोशनचा विचार केला ना तर जास्त फायद्याचं ठरेल असं आम्हाला वाटतं. अच्छा. नाही म्हणजे पण मग प्रमोशन करत असताना कुठल्या मुद्द्यांवर भर द्यायचा आहे? मी सांगते ना सर. शेंगा ताज्या दिसत आहेत. हो हो. आहेत. एक मिनिट. विषय असा आहे की एक मिनिट हा. आता काय आहे? नाही शेंगा घेऊ का शेंगा? शेंगाची भाजी बनवायला जमते ना? शेंगाची भाजी करतात ना? अहो, करतात शेंगांची भाजी. काय प्रश्न विचारताय तुम्ही? कधी शेंगांची भाजी खाल्ली नाही का? क्या शेंगा? किती घेऊ? गाव जेवण घालणार आहोत का आपण? नाही ना, मग घ्या 1 पाव किलो. ओके. नाही करेक्ट आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी. नाही पण मला असं वाटतं यावेळी आपली प्रमोशनची आयडिया एकदम युनिक असायला हवी. ऍब्सोल्युटली युनिकच असायला हवी. हो म्हणजे त्या संदर्भात सुद्धा आम्ही काही आयडियाज काढल्यात. हा. वुड यू प्लीज एक्सप्लेन? शुअर. प्लीज. आता काय आहे? हो अशा अंगावर येऊ नका, घाबरायला होतं. हे विचारायला फोन केला की टमॅटो घेऊ की नको? घ्या. किती घेऊ? 4 की 5? अहो टोमॅटो रोज लागतात. 1 किलो तरी घ्या. फक्त नरम घेऊ नका, जरा बरे बघून घ्या. हो प्रेमाने सांगा ना, तुमच्या आवाजाने टमॅटो सुद्धा घाबरले. ओके ठेवतो फोन. टमॅटो द्या. 1 किलो द्या. 1 मिनिट. हे नरम आहेत. काकूंनी कडक घ्यायला सांगितलेत. हा हे द्या. हे देऊ? हा हे कडक आहेत. सर प्रमोशनसाठी आमच्या डोक्यात काही युनिक आयडियाज आहेत. म्हणजे सर्वसाधारण पद्धतीने ऍडव्हर्टायझिंग न करता लोकांना अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या प्रोडक्ट बद्दल माहिती कशी देता येईल यावर आम्ही काम करतोय. ओके. घ्या फोन. नो प्रॉब्लेम. हे बघा, तुम्हाला हवं ते घ्या पण मला फोन करू नका. मीटिंग मध्ये आहे मी. बरं 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 बरं. हा 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 हा. सॉरी.
इट्स ओके. बरं, मग मी डेट वाईज प्लॅन आखतो आणि त्यावर बोलण्यासाठी आपण पुन्हा भेटूच. दॅट्स ग्रेट. ओके, निघू मग मी. येस येस. चलो बाय. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. येस, सेम टू यू. बाय. चलो येतो. कमाल आहे तुमची. कसं हँडल करताय सगळं? बापरे. नाही, आपण ना पुढल्या वेळेपासून एक काम करत जाऊ. मी फक्त वेलकम आणि दॅट्स ग्रेट इतकंच म्हणत जाईल. मधलं सगळं तुम्ही बोलत जा. अहो, हसताय काय? मस्करी नाही करत आहे मी. तुम्हाला खरं सांगू का, हा बिझनेस, या मीटिंग्स, हा माझा पिंडच नाहीये. मी इथे फक्त काकींच्या आणि राजवर्धनच्या प्रेमाखातर बसलोय बस. कारण मला पण मनापासून असं वाटतंय की राजवर्धनची ही जागा जपायला हवी. म्हणून मी इथे बसलोय बस. तर मला सांगायला ऑकवर्ड वाटतंय, पण बघा, मी या खुर्चीत बसेन, पण काम मात्र तुम्ही करा. पण काय करणार ना, माझा सुद्धा नाईलाज आहे. तुम्हाला वाटत असेल काय मूर्ख माणूस आहे हा, काय बोलतोय माझ्याशी. अहो नाही, असं कशाला वाटेल मला. उलट मला तुमचा अभिमान वाटतोय. आजपर्यंत मला भाऊ नाही याची कधी खंत वाटली नाही, पण आज वाटतंय तुमच्यासारखा भाऊ असायला हवा होता, जो आपल्याला प्रोटेक्ट करेल, आपली जागा प्रोटेक्ट करेल. खरंच तुमच्यासारखा भाऊ असायला हवा होता. बस झाली. किती झाले 1000 होतात, डिस्काउंट म्हणून तुम्हाला 800 रुपये. डिस्काउंट? क्या बात. काकू आज खुश होणार आहे. घ्या. चला. काकूंना नमस्कार सांगा. सांगतो. थँक्यू, स्वस्तात दिली. काय रे, मी कोण आहे माहितीये ना तुला? रत्नबाला मॅडमचा भाऊ आहे मी. उद्या पण उशीर केलास ना तर ताईकडे कंप्लेंट करीन मी. ती तुला कामावरून काढून टाकेल. मला सांगू नकोस. नाही म्हणजे तशी काढणार नाही कामावरून, उलट मलाच म्हणेल अरे बच्चू जाऊ दे रे. पण म्हणून काय आपण गैरफायदा घ्यायचा का ताईच्या चांगुलपणाचा? चला कामाला. हो मला हो. अरे थांब थांब, अरे मस्करी करतोय मी. काय नाही झालंय, जा कामाला जा. हा. बच्चू मामा, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. वा. बरं बच्चू मामा, आपल्या ऑफिस मध्ये नवीन मान्सून स्पेशल चहाचे मसाले येणार आहेत ना? येणार आहेत ना. हा. A1 मसाले ना आपले. मी परवाच 2 कप चहा प्यायलाय मसाला घालून. ओ हो 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 हो, बिलकुल ऍसिडिटी होत नाही. वा वा वा. पण बच्चू मामा, हे तुमचं टेस्टिंग झालं. मी काय म्हणते, गव्हर्नमेंट कडून पण फूड टेस्टिंग होतं ना, म्हणजे कन्झ्युमेबल प्रोडक्ट आहे ना ते. हो होतं ना, खूप स्ट्रिक्ट असतं ते पण. मामा, अगं स्ट्रिक्ट असतं म्हणजे जरा जरी चूक झाली ना तर आपले आधीचे प्रोडक्ट जे आहेत त्याचं पण इन्स्पेक्शन होतं. आणि काही प्रॉब्लेम दिसला तर मग केस पण होऊ शकते. बापरे, एवढं असतं? मग पण मग कधी होणार आहे ते? होईल होईल, सरकारी काम आहे ना, त्यांच्या मनात तेव्हा कळवतील ते. बरोबर आहे. पण काही तारीख दिली असेल ना त्यांनी? हा, ती तारीख सांगितली आहे. हा. पण मी काय करणार माहितीये का, ते आले ना की त्यांना चहा बरोबर बटर देणार आहे. काय? हो, मी ताईला म्हणालो, ताई आपण ना बटरची एक छोटीशी फॅक्टरी टाकूया आणि प्रत्येक गिराईकाला एका चहा बरोबर 1 बटर फ्री. तर ताई ओरडली मला,
ताई म्हणाली, अरे 10 रुपयाच्या चहा बरोबर 30 रुपयाचं बटर फ्री. मग मी पण विचार केला. मग मी ताईला म्हणालो, आपण आहे ना छोट्या छोट्या बटरची छोटी फॅक्टरी टाकूया, ते पण आपले मसाले लॉन्च झाल्यानंतर. मस्त आयडिया आहे बच्चू मामा. आणि मी काय म्हणते बच्चू मामा, ते इन्स्पेक्शनला येतात तेव्हा सांगून येतात का हो? हो तर सांगून येतात. अच्छा, म्हणजे त्यांनी तारीख कळवली आहे का? मग कळवली तारीख त्यांनी. म्हणजे काय काय ना, तो अख्खा दिवस मी त्यांच्यासाठी फ्री ठेवलाय. त्यांना ना खूप सांभाळावं लागतं. हो ना. त्यांचा मूड कायम असा फ्रेश ठेवावा लागतो. म्हणून मी काय करणार आहे, आपला चहा त्यांना देणार आहे. आपला चहा जो कोणी पितो ना त्याचा मूड कायम फ्रेश असतो. म्हणून तर आपल्या चहाला अमृत म्हणतात. मी आपला चहा दिवसभर पिऊ शकतो. अगं आपली कंपनी उगाच केवढी मोठी झाली आहे. बच्चू मामा बरोबर आहे तुमचं, पण ती तारीख सांगत होतात तुम्ही मला. ती तारीख लक्षात नाहीये. हा, पण ताईने जेव्हा बिझनेस सुरू केला ना तो दिवस, ती तारीख माझ्या लक्षात आहे. ती तारीख ताई आहे ना अशा मोठ्या प्रमाणात साजरा करते. नाही नाही बच्चू मामा, ती तारीख वेगळी आणि ही तारीख 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 तारीखवर आठवलं मला. माझा एक मित्र आहे तारीख नावाचा. तो उत्तम बिर्याणी करतो. चिकन बिर्याणी म्हणू नकोस, मटन बिर्याणी म्हणू नकोस. हो बच्चू मामा, बच्चू मामा ठीक आहे, हरकत नाही. बापरे, वाजले बघा किती. मला एक खूप महत्वाचं काम आहे, मी आलेच. हा त्या डोनेशनच्या फ्रॉड पासून आहे ना माझा तुझ्यावर विश्वासच राहिला नाहीये. मला खोदून खोदून विचारतेस काय, पण मी पण टाका सूर लागू देणार नाहीये इथल्या कामाविषयी. बच्चू मामा समझ के बच्चा समजाय क्या. पाय रे आपण कुछ बोलेगा नाही नाही. काकू पाणी प्या. हो घ्या, चांगलंय, पुष्टवलं नाहीये. प्या प्या. फारच दमवलेलं दिसतंय नव्या बॉसने. ऐका ना, आदित्य सरांबद्दल काही बोलू नका प्लीज. आदित्य सर, पहिल्याच दिवशी एवढा रिस्पेक्ट. फारच इम्प्रेस केलेलं दिसतंय नव्या बॉसने. माझा भांडायचा अजिबात मूड नाहीये. हा, आज दिवसभर ऑफिसमध्ये मीटिंग्स होत्या, खूप काम होतं, दमले मी. नाही, त्रास होणारच ना, दमणारच तुम्ही, कारण तुमच्या बॉसलाच काही येत नाही. त्यामुळे सगळी कामं तुम्हालाच करावी लागणार. मी परत सांगते तुम्हाला, आदित्य सरांना काहीही बोलू नका. नसेल येत त्यांना काम, पण ते मनाने खूप चांगले आहेत आणि तुमच्यामुळे ते तिथे आहेत. कारण विषय असा आहे ना की त्या माणसाचा या कामांचा पिंड नाहीये, पण तरीही ते करतायत. का? कारण तुमची खुर्ची सुरक्षित राहावी ना, म्हणून. तुमच्या खुर्चीवर दुसरं कोणी बसू नये, जो उद्या त्याच्यावर अधिकार गाजवेल, त्या खुर्चीचा गैरवापर करेल, म्हणून ते आहेत तिथे. तुमची खुर्ची, तुमचं असलेलं संचित सगळं सुरक्षित असावं ना, म्हणून तो माणूस तिथे बसलाय. काकू, खुर्चीवर मी नसलो तरी त्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल हा माझ्याच हातात असणार. खूप चांगला भाऊ मिळालाय तुम्हाला. असा भाऊ मिळायला नशीब लागतं. तुमचं नशीब खूप चांगलं आहे राजवर्धन मोहिते. तुम्हाला खूप चांगला भाऊ मिळालाय, एक चांगली आई मिळाली आहे जी तुमच्यावर माया करते, माझ्यासारखी मैत्रीण मिळाली आहे जी तुम्हाला सुधारायला बघते, पण नाही, कदरच नाही ना कशाची. हसायला काय झालं आता? काकू ऐका ना, मला चांगलंच माहिती आहे माझा भाऊ कसा आहे, माझी आई कशी आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला.
आणि हो, भाजी आणली ती बघून घ्या. 1000 रुपीजची भाजी 800 रुपीजला मिळाली. 200 रुपीजचा डिस्काउंट. बघा बघा, स्वयंपाकाला लागा. 800 रुपयाची भाजी आणली तुम्ही? ही म्हणजे बघा, ही ही अशी भाजी? 1 मिनिट. मी तुम्हाला विचारून आणली आहे. विचारून आणली काय विचारून आणली? मला वाटलं तुम्ही भाजीची वांगी बनत असाल. भरताची वांगी कशाला घेऊन आलात? आता मला काय माहिती भाजीची वांगी आणि भरताची वांगी वेगळी असतात म्हणून. हो, आणली तर आणली एवढी वांगी. आता काय 7 दिवस भरीतच खायचं का? आणि हे काय आहे? भुईमुगाच्या शेंगा कशाला आणल्यात? ह्याची कोणी भाजी करतं का हो? हो काकू, काय झालंय काय तुम्हाला? मी तुम्हाला विचारलं होतं याची भाजी करतात का? तुम्ही म्हणालात की शेंगाची भाजी करतात. तो भाजीवाला सुद्धा हो म्हणाला. हो, मला वाटलं गवारीच्या शेंगा म्हणायचंय तुम्हाला. तुम्ही म्हणायचं ना भुईमुगाच्या शेंगा म्हणून. नाही म्हणालो का मी? नाही म्हणालात तुम्ही. आणि हे काय आहे? हे असे हिरवे टोमॅटो कोण आणतं? नाही, याचा तर तुम्ही बोलूच नका. तुम्हीच मला म्हणालात की कडक घेऊन या म्हणून. कडक. देवा, आणि ह्याचं काय करू मी? या कोहळ्याचं काय करायचं? नाही, तुम्हालाच भाज्यांची नावं माहित नाहीयेत. याला कोवळा आणि याला भोपळा म्हणतात. आणि भाजीवाल्याला मी विचारलंय, तो म्हणाला मला हा भोपळा आहे म्हणून. काय बोलूच नका तुम्ही. भोपळा नाही हो, तो कोहळा म्हणतात याला. एवढ्या मोठ्या कोहळ्याचं मी काय करू? हो, काय करू? मला काय विचारतायत? बघा तुमच्या परंपरेत काय बसतंय ते आणि करा. दिना, तुम्हाला काही कळत नाही यातलं. कधी भाजी म्हणून विकत घ्यायला गेलेच नसणार म्हणून हे असं आहे. मूर्ख बनवलंय तुम्हाला त्या भाजीवाल्याने. मूर्ख म्हणजे? 200 रुपयाची भाजी 800 रुपयाला देऊन मोकळा झाला तो. हो, अकाउंट कच्चं आहे का हो तुमचं? तरी मी आईला म्हणत होतो तुम्हाला कामावर ठेवू नका म्हणून. 800 रुपयाची नाही, 1000 रुपयाची भाजी 800ला आणली. 200 रुपयाचा प्रॉफिट झालाय. 1000 रुपयाची भाजी रोज अरे करतं अरे का कोणी? काय बघा, चाललंय? एक मिनिट, बाहेर पर्यंत आवाज येतो. तुमचं काय चाललंय? तुम्हाला विषय असला नसला तुम्ही सुरू होता रे. बघ ना या. भांडू नका ना. मी इथे नसल्यावर कसं होणार आहे तुमचं? 1 मिनिट. तू नसल्यावर म्हणजे? कारण मी गोव्याला चालली आहे 5 दिवस. काय? का? अगं, तिथे डेस्टिनेशन वेडिंगचा इव्हेंट आहे, सो मला जावंच लागणार आहे. आणि आज फ्लाईट आहे माझी. 1 मिनिट. म्हणजे मला 5 दिवस यांच्यासोबत राहायचंय? म्हणजे मी पुढचे 5 दिवस ह्यांच्या बरोबर राहायचंय? सॉरी गाईज, पण हो. नो वे. अशक्य. अशी काय ग वैदेही? असं कोणी अचानक सांगतं का मी चालले गोव्याला म्हणून? कशी राहणार आहे मी या बोक्या बरोबर? काऊ, अगं मला पण हे सगळं अचानक कळलं. मी माणसं अरेंज केली होती पण ती नाही येत आहेत. तू मला जावंच लागेल. आणि तिथली माणसं म्हणाली की हा महत्वाचा इव्हेंट आहे, तू येणं गरजेचं आहे. जावं लागेल काऊ. कशी राहू मी तुझ्याशिवाय? मला नाही करमणार. मला पण नाही करमणार ग. काय? अगं म्हणजे काऊ, मला तुझ्याशिवाय नाही करमणार. मी तुला खूप मिस करणार आहे. तुला माहितीये ना किती कटकट करतो. एकतर लवकर उठत नाही, टॉयलेटला गेला तर अर्धा तास बाहेर येत नाही. मी काय करायचंय? एकतर इतकी वायफळ बडबड करत बसतो ना. आणि ते त्याचं काकू 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 आलूपद नुसतं सुरूच असतं. असं डोकं इतकं भणभणतं ना. मी हे सगळं खूप मिस करणार आहे. काऊ, तू नको ना काळजी करू. हे बघ, मला कळतंय तुला काय सहन करावं लागणार आहे, पण आय विल मिस यू टू
मलाही नाही जावं असं वाटत आहे. मग नको जाऊ ना. किंवा मी येऊ का तुझ्या बरोबर 5 दिवस गोव्याला सुट्टी काढून? मला चाललं असतं, पण तूच म्हणालीस की नाही तुझा नवीन बॉस आलाय, मग तू कशी येणार 5 दिवस सुट्टी काढून? हो ना, मला ना कळत नाहीये मी कशी राहणार आहे या माणसाबरोबर. काऊ यार, तू पण ना किती कटकट करतेस का तू. तू राज बघ, त्याला मी सांगितल्यावर तो एकदा रिॲक्ट झाला फक्त, नंतर सगळं एक्सेप्ट केलं त्याने. आणि तू त्याला काय जातंय सगळं ऍक्सेप्ट करायला? त्याला 2 वेळेचं आयतं माझ्या हातचं जेवायला मिळणार आहे. वर परत माझ्या घोड्या काढायला हा मोकळा. त्याला ना 2 दिवस उपाशीच ठेवायला पाहिजे. जेव्हा स्वतःच स्वतः बनवून जेवायची वेळ येईल ना, तेव्हा कळेल त्याला. ए बाई, असं काही करू नकोस हा. मी नसताना त्याचे हाल व्हायला नको. ऍक्च्युली हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. काय? त्याला मी जरा काही बोलले की तू असायचीस ना त्याला प्रोटेक्ट करायला. आता तर 5 दिवस तूच नाहीयेस. मग त्याला सुतासारखं सरळ करायची संधीच मिळते मला. काऊ, उगीच कंप्लेंट केली मी तुझ्याकडे. 5 दिवसात मी कसं त्याला सुतासारखं सरळ करते ना ते बघत. काय गे सानिया, तुला नवऱ्याला साधं मुठीत पण नाही ठेवता येत का ग? एवढं पण माझ्याकडून शिकली नाहीस तू? मम्मा, त्या आदित्यला मुठीत ठेवून काय करायचंय मला? त्याने क्लिअर सांगितलंय आधीच की तो फक्त त्या चेअरवर बसणार आहे. बाकी सगळे निर्णय ती रत्नमालाच घेणार. मग या आदित्यला मुठीत ठेवून काय मिळणार आहे मला? अगं, नवीन नवीन लग्न झाले ना तुझं. हीच वेळ असते आपल्या नवऱ्याला आपल्या कह्यात घ्यायची. काय गे, नुसतं तू जिम करतेस, योगा करतेस, चेहऱ्यावरती भसाभसा मेकअप थापतेस, तो काही डीपी म्हणून लावायला का फक्त? सगळं जर का मीच सांगायचं असेल तर मग तू काय करणार आहेस? मम्मा ओके, ठीक आहे, करते नंतर कॉल. या, बाय. Adi, how's your day, my sweet, sweet Navroba? मस्त. अचानक इतका बदल? कमाल आहे. आधी बदल काय यात? तूच म्हणालेलास ना की ऑफिस मध्ये आपण बॉस आणि एम्प्लॉई आहोत, पण घरी आपण नवरा बायको. आणि माझं माझ्या नवऱ्यावर खूप 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 प्रेम आहे. माझा नवरा ऑफिस मधून खूप दमून आला असेल ना. मी एक काम करते, तुझ्यासाठी ना मस्तपैकी चहा बनवून आहे. सानिया, जी गोष्ट आपल्याला जमत नाही ना ती नाही करू माणसाने. आधी तुला काय वाटते मी ऍक्टिंग करतेय का? नाही नाही, मी चहा बद्दल बोलतो. नाही पण तू म्हणतेस ते पण खरं असू शकतं नाही का? चला, येतो फ्रेश होऊन. आधी बरं, एका डब्यात धपाटे दिलेत, एका बॉटलमध्ये फ्रूट ज्यूस आहे, एकात पाणी आहे. पाणी भरपूर पीत जा आणि फक्त झोपा काढू नकोस. निसर्ग सौंदर्य सुद्धा बघ. आणि नेहमीची सूचना, खिडकीतून डोकं हात बाहेर काढायचा नाही. अगं काऊ, मी फ्लाईटने जाणार आहे, त्यामुळे हात बाहेर काढायचा प्रश्नच नाही. आणि काळजी नको हा करू, मी अर्ध्या 1 तासात गोव्यात उतरीन. एवढी काही असायची गरज नाहीये. फ्लाईट मिस होईल तुझी. जा जा जा. ओ ग माझी कावती, नको चिडू तू. बाय, नीट राहा. बाय बाय. बरं, काही प्रॉब्लेम झाला तर मला लगेच कळव. तिकडे माझे काही फ्रेंड्स आहेत, दे विल हेल्प यू. हो, तुमचे काय, तुमचे मित्र चंद्रावर सुद्धा असतील. हो आहेत,
जात आहे? वैदेही, मलाही कळव का काही लागलं तर. का तुमचेही तिकडे फ्रेंड्स आहेत का? नाही आहेत, पण मी फोनवरून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. काकू, अहो ती चालली आहे, निदान सुखाने बाय तरी करू द्या. ओके ओके गाईज, हे बघा प्लीज तुम्ही भांडू नका, नाही तर माझी फ्लाईट मिस होईल. आणि टाटा, टेक केअर, आणि प्लीज भांडू नका मी येईपर्यंत. काकूंना सांग. हो, बाय बाय. बाय बाय. बाय, भेटू. सावकाश जा. Bye. काळजी घे. येस. आता काय? आता काय? नाही जेवणाचं काय? जेवू दे काहीतरी मस्तपैकी बेत. हा, जेवणापलीकडे दुसरं काही दिसतच नाही का हो तुम्हाला? माणूस समोर दिसला की त्याला फक्त कामं सांगत बसायचं, बाकी काही नाही. मेन्यू ऐकायचा आहे ना तुम्हाला? मग ऐका, तुम्ही जी वांगी आणि हिरवे टोमॅटो आणलेत ना, आता पुढचे 7 दिवस तुम्हाला त्या हिरव्या टोमॅटोची भाजी करून खायला घालते की नाही बघा. हिरव्या टोमॅटोची भाजी? हो काकू, नाही हा? हो काकू. नको. ये आदित्य, बस. ये. आज आदित्यचा पहिला दिवस होता ऑफिस मधला. काय कसं वाटतंय तुला? म्हणजे तू रोजच येतोस रे ऑफिसमध्ये, पण आज रातच्या जागी बसून त्याच्या वाटणीची कामं तू केलीस. त्याच्या मीटिंग्स तू अटेंड केल्यास. कसं वाटलं तुला आजच्या दिवशी? बाकी खरं सांगू का तुला, मी जितका स्ट्रेस घेतला होता ना आधीच, त्या मानाने खरंच खूप छान दिवस गेलाय माझा. आणि कावेरी होती ना सोबत माझ्या, तिने सगळ्या गोष्टी खूप छान निभावून नेल्या. नाही खरंच, कावेरी खूप हुशार मुलगी आहे. हो हो, खरंय. नाही म्हणजे इतक्या कमी वेळात हे सगळं काम शिकणं खूप अवघड गोष्ट आहे. नाही खरंच मानलं पाहिजे, तिची ग्रास्पिंग पॉवर खूप कमालीची आहे. हो खरंय तुझं, खूप चांगली मुलगी आहे. त्या कामाच्या बाबतीत तर प्रश्नच नाही. बर चला, झोपायची वेळ झाली. सुदर्शन, एक मिनिट. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोला ना वैदी. तू सांगितल्यामुळे ज्या संस्थेला आपण मदत केली होती ना, त्या संस्थेचं रेप्युटेशन काही चांगलं नाही, गोष्ट कळली मला. हो का? मला नाही माहित. पण ती फाईल तर कावेरीने व्हेरीफाय केली होती ना, म्हणजे कामाच्या बाबतीत तिचा प्रश्नच नाही, त्यामुळे तिच्या हातून ही चूक होणं शक्यच नाही. नाही, चूक कावेरीकडनं झालीच नाहीये. काय, कावेरीने जी संस्था व्हेरीफाय केली आणि ज्या संस्थेला आपण डोनेशन दिली, या दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत. आणि ज्या संस्थेला आपण डोनेशन दिली ती संस्था बरोबर नाहीये, हे सांगते मी तुला. बच्चू मामानी सगळी माहिती काढली तेव्हा सत्य समोर आलं. काय सांगता? हो का? म्हणजे मला ती माणसं चांगली वाटली. चांगली माणसं वाटली, मग संस्था का चुकीची निघाली? मला ऍक्च्युली ती संस्था आकांक्षाने सुचवली. म्हणजे हिची मैत्रीण त्या संस्थेसाठी काम करते. आकांक्षाने सुचवली का? पण तू म्हणाला होतास त्या संस्थेत तुझा मित्र काम करतोय म्हणून. म्हणजे
हिच्या मैत्रिणीचा तो नवरा म्हणून तो तसा माझा मित्र. हिच्या थ्रू तिची ओळख झाली ना, हिनेच सुचवली ती संस्था. काय ग सांग. हो हो. हा हे बघ आकांक्षा, अतिशय कष्ट करून हा पैसा उभा केलाय मी. तो काय असा उधळून द्यायला नाही. तुझ्या चुकीमुळे माहेरच्या चहाचं किती आर्थिक नुकसान झाले माहितीये तुला. आणि मुख्य म्हणजे आपली मदत योग्य ठिकाणी पोहोचली नाही याचं मला अतिशय दुःख होतंय. दुसऱ्याचं दुःख पुढे करून स्वतःचे खिसे भरणारी खूप माणसं आहेत जगात. अशा चुकीच्या माणसांचा फायदा तुझ्यामुळे झालाय. यापुढे कोणालाही माझ्याकडे मदतीसाठी आणताना 100 वेळा विचार कर आकांक्षा. हॅलो तात्या, कसे आहात? मी मस्त मजेत. तू कशी आहेस बाय? मी पण मस्त. तात्या, पाऊस आहे का तिकडे? हा झालाय सुरू थोडा थोडा. आणि घरचे कसे आहेत सगळे? आई, गौरी, आजी सगळे बरे आहेत ना? आणि चहाची टपरी काय म्हणते तात्या? अगं उत्तम, इथे सगळं छान चाललंय. आणि बाय, ती वैदेही कशी आहे का? अगं आमची आठवण काढते की नाही? कसं आहे, आम्ही तिथे होतो ना तेव्हा आमच्यामुळे तिला बराच त्रास सहन करावा लागला. अगं निघताना तिचे आभार सुद्धा मानता आले नाहीत. तिला देतेस का जरा फोन? तात्या, हो, वैदेही अजून घरी चालली नाहीये. म्हणजे ती अजून ऑफिस मध्येच आहे. तिला उशीर होईल घरी यायला. मी सांगते हा तिला. हो का? बर बर. पण म्हणजे तू एकटीच आहेस की काय घरी? हो, एकटीच आहे मी घरी. म्हणजे वैदेही येणार आहे उशिरा, पण काही काळजी करू नका तुम्ही. हा 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 हो तात्या, चालेल चालेल. हो हो तात्या, ठेवते फोन. हा हा, बाय 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 बाय. हो काकू, काय करताय? सॉरी, थोडी इमर्जन्सी होती. काय थोडी? मसाल्याचे हात लावलं तोंडाला. तुमच्या इमर्जन्सीच्या नादात मला इमर्जन्सी हॉस्पिटलला न्यावं लागलं असतं. त्याचं काय? अहो मी अरे तोंड का दाबलत माझं? हो, ते फोनवर माझे तात्यांचा फोन आला होता. मग काय, त्यांना कळलं असतं मी तुमच्या बरोबर इथे एकटी राहते तर त्यांना टेन्शन आलं नसतं का? का? त्यांचा विश्वास नाहीये का तुमच्यावर? हे बघा, प्रश्न विश्वासाचा नाहीये. त्यांना मी आत्ताही सांगू शकते मी तुमच्या बरोबर राहते म्हणून, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल. पण त्यांनी जर हे आईला सांगितलं आणि आईला सांगताना आजीने ऐकलं तर आजी त्यांच्या जीवाला घोर लावेल ना, म्हणून, बाकी काही नाही. हा, म्हणून काय माझा जीव घ्याल? मी कुठे जीव घेतला तुमचा? काकू, नाक तोंड दाबून धरल्याने माणूस गुदमरून मरू शकतो, माहित नाहीये का तुम्हाला? हो का? आधी तरी सांगायचं. का? सोडलंच नसतं ना. काय? ओ काकू, काय नाही, थांबा ना, काय बोलतात? काय हो, माझं नाव घ्यायची काय गरज होती तुम्हाला? फिरवलीत ना माझ्या मानेवर सुरी. मग काय माझ्यावर घेऊ? माझ्या मानेवर जर सुरी फिरली ना तर तुम्हाला आयुष्यभर भीक मागून खावं लागेल. डोकं तुमचं, प्लॅन तुमचा. आता हा सगळा घोळ झालाय तर त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हीच घ्यायला हवी ना. येडीच काय? असं आहे, ऑलरेडी रत्नमालाच्या नजरेत तुझी इमेज तितकीशी बरी नाही. आणि आता माझंही नाव जर खराब झालं ना तर आपल्याला आदित्याच्या इशाऱ्यावर इथेच राहावं लागेल. कळतंय का?
जोवर रत्नमालाच्या मनात माझी इमेज चांगली आहे ना, तोवर इथे आपण कधीही हातपाय पसरू शकतो. त्यामुळे रत्नमालाच्या मनातल्या माझ्या इमेजला धक्का बसता कामा नाही, याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे. शिरतय काय काही डोक्यात? हो शिरतय. पण पण तुम्ही हिरो बनण्याच्या नादात मला विलन बनवता हे लक्षात असू द्या. अगं तुला विलन नाही, या महालातली राणी बनवणार आहे. फक्त हा डाव व्यवस्थित पडू दे. बरं सानिया, ती तारीख कळली? नाही बाबा, बच्चू मामांनी मला काही कळूच दिलं नाही आणि मला वाटत नाही त्या तारखेबद्दल आपल्याला काही कळेल. काळजी करू नकोस, एकाच ठिकाणी पोचायला बरेच रस्ते असतात. तुला जर हवा असलेला रस्ता सापडत नसेल ना, तर रस्ता बदलायचा. म्हणजे कावेरीला विचार. अगं तिच्याशी गोड बोलून तारीख काढून घे ना. नाहीतर आपला आदित्य आहे, तो सांगेल की तुला बोलता बोलता. त्याच्याकडून काढून घे काय. काकू, इतकं देवाला प्रे करायची गरज नाहीये. काही करणार नाहीये मी तुम्हाला. मी नाही घाबरत तुम्हाला, मी कोणालाच नाही घाबरत. तुम्हाला माहित नाहीये, मी चांगली पुरून उरेन तुम्हाला. आमच्या गावच्या पिंपळाच्या झाडाखालून जायला पैलवान पुरुष घाबरायचे, पण मी अंधाऱ्या रात्री एकटी तिथून चालत जायचे. मी नाही घाबरत कोणाला. जाताना लाईट बंद करा. काकू, काय 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 झालंय काय? काकू बोला ना, काय झालं? हो कशाला ओरडते काकू? हो काकू, काकू हो काय झालंय काय? तिकडे कोणीतरी आहे. कुठे? तिकडे हो काकू, नीट बघा, तिकडे कुणीच नाहीये. आहे. हो तुम्ही बघा तरी, खरंच कुणी नाहीये. मुद्दाम केलंय ना तुम्ही हे मला घाबरवण्यासाठी? काकू, तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही कोणालाच घाबरत नाही म्हणून, आणि साधं सावलीला घाबरलात.